मेंढीपालनात कसं असतं की जेवढा कचरा होईल तेवढा तुम्हाला त्रास, जेवढा कचरा होईल तेवढा ह्यांनाही त्रास. आता पावसाळा चालू आहे, आमच्याकडचा पावसाळा म्हणजे काय विषयच नाही काढायचा पावसाळ्याचा. आणि तसल्या पावसात हे खाली बघू शकता, आता एकही तुम्हाला मच्छर दिसणार नाही, एकही डास दिसणार नाही किंवा काहीच दिसणार नाही. तर अशा पद्धतीनं म्हणजे खालच्या ह्या वातावरणाचं किंवा ह्या उंचीवरच्या शेडचा परिणाम होतो. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्या खाली लेंड्या येतात सर्व काय मच्छर वगैरे, त्या काल दादानी विचारलं होतं ह्याच्या खाली मच्छर. तर मी सांगतो ना, एक सुद्धा मच्छर तुम्हाला ह्या खाली सापडणार नाही. आणि पाणी म्हणाल तर हे कायम चिकचिक असतं, म्हणजे हे जे खालचा भाग आहे आमच्याकडचा तो पूर्ण म्हणजे असा ओलसर कायम असतो. पण ह्याच्यामध्ये एक फायदा आहे की ह्याच्यामध्ये कुठलीच म्हणजे मच्छर किंवा ह्याच्यामधनं काय वास येणे किंवा काय. आत्ता मी पावसात उभा आहे, म्हणजे आता बाहेर बघितलं तर पाऊस चालू आहे आणि इकडं पाहिलं तर मी उभा आहे, तरीसुद्धा एकही म्हणजे असा कुठला स्मेल येणार नाही किंवा काय येणार नाही. तर हे नॅचरल पद्धतीनं राहतं. आणि ह्याचा एक बेनिफिट राहतो पावसाळ्यामध्ये की ह्याच्यामध्ये गांडूळ असतात, म्हणजे गांडूळ खालून ऑटोमॅटिक येतात आणि खालून त्याचे गांडूळ खत व्हायला सुरुवात होते. असं म्हणजे ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये ते होत असतं. आणि ह्या उंचीवरच्या शेडचा हाच एक फायदा होतो आम्हाला. म्हणजे आमचा पाऊस तर जी लोक आले त्यांना माहिती आहे, आणि ज्यांना कोणाला याची इच्छा आहे तर त्यांनी येऊच नका, कारण तुम्हाला पाऊस हा सहन होणार नाही. म्हणजे वैयक्तिक मी सांगतो आहे, कारण आम्हाला त्या पद्धतीनं परिस्थिती म्हणजे हे झालेलं आहे की आम्हाला आमच्या वातावरणाची मॅच झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं जर असं पाहिलं म्हणजे शेड खाली आणि वरचा, तर खाली आत्ता जरी पावसाळ्यात उभं राहिलं म्हणजे आत्ता पावसाळ्यात तरीसुद्धा ह्याचा वास येत नाही. वास कधी लेंडीचा येतो तर लेंडी जेव्हा चुरगळती म्हणजे फुटती, मेंढरांनी नाचून वगैरे ह्या मेंढ्यांच्या पायाखाली जेव्हा लेंडी फुटती आणि त्यांची लघवी त्याच्यात असते मिक्स, त्यावेळी ह्याचा वास येतो. पण आता आमच्या लेंड्या पाहाल तर मी तुम्हाला दाखवतो, अशा लेंड्या आहेत. म्हणजे लेंड्या काय फुटल्या नाहीत किंवा चुरवल्या नाहीत किंवा काय नाही, तर ह्या लेंड्या तशाच अख्ख्या राहत आहेत. वरनं जी लघवी पडते ती त्याच्यामध्ये तशीच राहते. आणि अशा पद्धतीनं हे सर्व तसं राहिल्यामुळं काय होतं की ह्याचा वास वगैरे स्मेल वगैरे काही येत नाही. आणि कधी या, म्हणजे आता पावसात येऊच नका, कारण पावसाची परिस्थिती बेकार आहे. पाऊस संपल्यानंतर तुम्ही कधी या आणि हे एकदा पहा, आल्यानंतर तुम्हाला समजेल की हे काय पद्धतीतनं, हे कशा पद्धतीतनं, अशा पद्धतीतलं हे सर्व काय. आणि जी काय कलर दिला होता आपण तो तिथून पलीकडचं एकदम ओके, आणि इथून थोडंसं कलर दिला नाही त्यामुळे थोडंसं काळसर आहे. पण दरवर्षी कलर का द्यायचा, तर आमच्याकडचं वातावरण भौगोलिक परिस्थिती तशी आहे त्यामुळं. बरं तुम्ही म्हणाल की आमच्याकडे काय म्हणजे तुमच्याकडे भागामध्ये एवढा त्रास नाही, पण आमच्या भागामध्ये बघितलं ना रोज नवीन लपडं, रोज नवीन सांगतोय काय. आता खाली क्षेत्र आहे आपलं, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पाणी तुंबलं होतं, ज्यामध्ये आपण ठिबक वगैरे अंतरून ठेवलेलं आहे, ते क्षेत्र आता डुकरं नांगरत आहेत. मी कधी गेलो ना, पाऊस आहे त्याच्यामुळं खाली जाईना, पण गेलो की मी तुम्हाला दाखवतो डुकरांनी नांगरलं आहे कसं. एक त्रास आहे का, तर आमच्याकडचा जो त्रास आहे पावसाळ्यात, जो काय पद्धत आहे किंवा काय जी काय व्यवस्था आहे ही नाहीच्या प्रमाणे आहे, मेंढीपालनाच्या म्हणजे योग्यच नाही आहे. पण तरीसुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि ह्या वर्षी तर मी सांगतो ना, जेव्हा मी आता चारा बियाणं वगैरे म्हणजे चाऱ्याचं जे काही करेन शेती वगैरे, त्यावेळी तुम्हाला दाखवेन की काय पद्धतीतनं चारा करावा लागतो आणि काय पद्धतीतनं चारा केला की ह्याचा रिझल्ट काय येतो. कारण आत्ताच्या प्राण्यातनी आणि मागच्या वर्षाच्या प्राण्यातनी एवढा फरक मला जाणवायला लागला. म्हणजे मुरघासाचा जी काय संकल्पना असते ती तुमची आपलातूनच संकल्पना आहे. किती काय सांगू द्या, मला जरी बियाणं विकायचं नसेल तर काही लोक बोलतील बियाणंवाले की ह्याला काय बियाणं विकायचं नाही म्हणून हा काय पण सांगतो. तर ठीक आहे, तुमचं बियाणं म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे किंवा बियाणं विकणं गरजेचं आहे. पण आमच्यासारखा जर भाग असेल किंवा आमच्यासारखं जर क्लायमेट असेल तर तुमचं कितीही सोन्याचं बियाणं असू द्या, काही हरकत नाही, आम्हाला काही फायदा पण होत नसतो. आणि त्या मुरघासाचा रिझल्ट एवढा क्वालिटी येतो, म्हणजे मी वैयक्तिक अनुभवलेला आहे. आणि पुन्हाच्या वेळी जसं आता ही तुम्ही बघताय की लेंड्यांची पावडरची बॅग भरले, तशा मुरघासाच्या बॅगा कमीत कमी 4 ते 5 आपल्याला म्हणजे 5-5 टनाच्या 25 ते 30 टन मुरघास केलाच पाहिजे आपल्याला. त्याप्रमाणे नियोजन करणार आहे, कारण आपल्याला 6 महिने काय करता येत नाही, 6 महिने जे काय करायचं ते करावं लागणार. मग त्या 6 महिन्यामध्ये एवढं टॉप रिझल्टमध्ये आणि एवढ्या टॉपमध्ये जर हे काही करायचं चारायचं तर ते त्या पद्धतीनंच करावं लागणार. हलगर्जीपणा करून चालणार नसते. आणि मला कारणं सांगून हे जमणार नाही आहे.
आता मस्त मला वाटतं की आता म्हणजे काही लोक चाऱ्याचे व्हिडिओ पाठवतात मला आनंद आहे, माझं पाहून त्यांनी करतायत खूप म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स वाटतो की माझ्यामुळं कुणाचं तरी चांगलं होतं आहे. भले माझं वाकडं आहे पण काय हरकत नाही, माझंही तुमच्या पाठीमागे सरळ होईल, कारण तुम्ही करताय म्हटल्यानंतर मीही करू शकतो ना. मग तसं एक आनंद पण आहे मनाला की माझ्यामुळे कुणाचं तरी चांगलं होतं किंवा माझ्यामुळे कुणाचं तरी मेंढीपालन चांगलं सक्सेसमध्ये चालतं आहे. तर हा एक मला आनंद आहे. माझं थोडंसं वाकडं आहे, त्याची एक मनामध्ये खंत आहे की आपण लोकांना एवढं चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो ना आपलं बिघडतं. तर ह्या वर्षी ठीक आहे, आता काय झालेली गोष्ट आपण परत करू शकत नाही, पण ह्या वर्षी तुम्हाला चारा बघायला मात्र चिकनवाडीला यावं लागतं. काय चारा असतो आणि कसा मक्का असतो, कारण मी मक्याचा त्या खूप अभ्यास केला, मेगा स्वीटचा पण केलेला आहे, कडवळचा. म्हणजे आपण काय कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही, काय नाही, पण त्याचा जो रिझल्ट आणि त्याचा जो अनुभव आला आहे आपलातून आला आहे. आणि ह्याची स्लरी बनवलेली आहे, तुम्हाला आता मी दाखवू शकत नाही कारण ते पावसात आहे. म्हणजे तुम्ही शेतातनं जे काही व्हिडिओ करता मला खूप आनंद वाटतो. तुम्ही मक्याला ते काही लोक कोळपणी करताना वगैरे वगैरे किंवा मेगा स्वीटचे हे सर्व चारे दाखवताना खूप आनंद वाटतो की असं वातावरण तुमच्याकडे आहे, मग तुम्ही त्या पद्धतीनं केलं तर किती क्वालिटीचं म्हणजे उत्तम दर्जाचं तुमच्याकडचं मेंढीपालन होणार, हे मला चांगलं अनुभवतं आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं की आपण ह्या सर्व गोष्टी करायला मागे पुढे का घाबरतो की बाकीचे लोकांनी वेगळे चारे सांगितलेले असतात आणि मी एकमेव असा व्यक्ती सांगतोय की अशा पद्धतीचा चारा. त्याच्यामुळे लोकांचं कन्फ्युजन झालं की नक्की हा चांगला चारा की तो चांगला चारा. पण मी काय सांगतो तुम्हाला की तुमच्या सोयीनुसार म्हणजे तुम्हाला जो योग्य वाटेल किंवा योग्य करता येईल तो चारा लावणं म्हणजे मेंढीपालन करणं. आता मी मस्त सांगेन की हे चारा लावा ते लावा, पण तुम्हाला कुठलं वाटतं आहे की त्या पद्धतीनं लावलं पाहिजे. बाबा मला मुरघास करायचं आहे, मुरघासाच्या पद्धतीनं केला पाहिजे. बाबा तुम्हाला मेथी घास दशरथ घास करायचं आहे तर ते चारं लावले पाहिजे. असं म्हणजे माझ्या वैयक्तिक नियोजनानुसार चारा केला पाहिजे असं चाऱ्याची संकल्पना काहीच नसते. पण आत्ता मी जे काही चारा करणार आहे म्हणजे मला ज्या लोकांनी व्हिडिओ पाठवले त्यांचं तर धन्यवादच आहे, ते माझे गुरुच आहेत सर्व. कारण एवढ्या क्वालिटीचे चारे पाठवत आहेत ना, तर म्हणजे माझ्या अक्षरशः डोक्याचं मेमरीच हँग होते की अशा पद्धतीनं ती लोकं करतायत. तर खरंच मला हे शिकायला तुमच्यामुळेच भेटलेलं आहे आणि तुम्ही लोकांनी शिकवल्यामुळे हे मेंढीपालन माझं इथपर्यंत आहे. आणि इथून पुढचे मेंढीपालन हे थोडंसं क्लासमध्ये चालेल. म्हणजे जी काही स्टेप आता ह्या वर्षी दर्जा ढासळलेलाच आहे त्याबद्दल काय हरकत नाही आणि सांगायला काय हरकत नाही, मी काही घाबरत नसतो, कारण जे आहे रिॲलिटी ती मी सांगू शकतो. त्यामुळे आता ह्यावेळी दर्जा कमीच आहे, पण जानेवारीच्या नंतरचा दर्जा जो असेल त्यावेळी मेंढर पाहायला या. नोव्हेंबरच्या नंतर तुम्ही कधी या आमच्याकडे, पण मेंढीपालन जे आहे ते आमचं जानेवारीच्या नंतर सुधारेल, कारण आता आपल्याकडे चारा नाही, नेपेर वगैरे जे काय आहे ते नाहीच्या बरोबर आहे. आणि पावसाचं म्हणाल तर काही विचारायचंच नसतं पावसाचं. आणि अशा पद्धतीनं आणि शेडवर का केल्याचं, आता मदने सरांचं शेडवर आहे, निलेश दादांची काल एक इंस्टाग्रामला व्हिडिओ होती, भोरचे दानवले साहेबांचे तर आहेच, खूप सारे लोकांचे, योगेश दादाचे आहेत. ज्यांनी वर शेड केलं आहे त्यांचे प्राणी एकदम रिलॅक्स आहेत आणि ज्यांचं खाली शेड आहे त्यांना थोडा त्रास आहे. आता 3 फुटाचं काही संकल्पना आहेत लोकांच्या, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. मी थोडंशा म्हणजे तुम्हाला जे काही बाहेरचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाठवेन आणि ते 3 फुटाचे कसे करायचे हे सांगेन. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे सोल्युशन सगळं आहे. फक्त काय झालं की आमच्याकडं चाऱ्याचं मोडिफाय करता आलं नाही म्हणून आम्ही अजून लिमिटेशनमध्ये. आणि एकदा काय आता चाऱ्याचं मोडिफिकेशन झालेलं आहे, आपल्याला चाऱ्याचा जो अभ्यास करायचा होता, जो काही होता आणि जो काही राहिला आहे ते तुम्ही लोक सांगणार आहे मला की चारा असा करा. म्हणजे फक्त मुरघासाचं सांगायचं तुम्ही, बाकीचं ते मेथी घास दशरथ घास तसला काही सांगू नका. मलाही माहिती आहे पण माझ्याकडे तो लावायचा नाही, माझ्याकडे तो येत नाही. तर तुम्ही जे काही मक्याचं किंवा मेगा स्वीटचं किंवा कडवळाचं जे काय तुम्ही व्हिडिओ पाठवताय ते माझ्यासाठी फायद्याचे आहेत. आणि काय खतं टाकतात ती पण दाखवा, म्हणजे मलाही पण ते करता येईल. मी तर जीवामृत केलं आहे, तुम्हाला ती स्लरी वगैरे नंतर दाखवेन. थोडासा पाऊस कमी होऊ द्या. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात पाणी साठत नाही का, तर ह्याच्यामध्ये पाणी साठतं, सगळं काय होतं. पण काय होतं, लेंडी ओलसर झाली म्हणजे ह्यांची लघवी पडते आणि आमचं दव असतं, म्हणजे हवेतले मॉइश्चर आर्द्रता, ती आर्द्रतेमुळे ही लेंडी ओली होती, त्यामुळे वाहून जाऊ शकत नाही ही लेंडी. आणि इथे एकदम जास्त पाणी येईल अशी जागा नाही आमची, त्याच्यामुळे हे लेंड्या ज्या आहेत त्या तशा पद्धतीत नाही. पण ह्याचं खत वगैरे म्हणाल तर आपल्यातून होतं आणि मच्छर तुम्हाला शोधून भेटणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. कधी या तुम्हाला जर बघायचं असेल ना हे खालचं, पावसाळ्यात या उन्हाळ्यात या, फक्त पावसाळ्यात येताना म्हणजे ह्या वर्षी त्रास आहे, पुढच्या वर्षीपासून
म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही पावसाळ्यात जरी म्हणला तरी इकडे येण्यासारखी परिस्थिती आहे, सगळं काय होईल. तेव्हा रस्ताही होईल आणि तेव्हा तुम्ही पावसाळ्यात येऊन इथं उभे राहा आणि जर काय तुम्हाला एक मच्छर चावली तर तुम्ही म्हणाल ते मी हरायला तयार आहे, कारण आपण त्या पद्धतीनं केलेलं आहे. मला सारखा त्रास होऊ नये किंवा सारखं तामझाम करू नये ह्या पद्धतीनंच मी केलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला करावं लागेल, तरच हे त्या पद्धतीनं चालेल, नाही तर चालणार नाही.